सोलापुरात जेव्हा हा पूर आला त्यावेळेला सोलापूरकर इतके कणखर आहे की त्यांनी हार मानली नाही, पुन्हा उभे राहिले. आणि म्हणूनच हा जो आत्ता डान्स आपण पाहिला तो खरंच एवढा इन्स्पायरिंग होता. म्हणजे त्याच्यातनं आपण शिकण्यासारखं होतं की कितीही संकट आली तरी त्याच्यावर मात करून आपल्याला उभं राहायचं आहे. आज सोलापूर हा खूप प्रगत असा भाग झालेला आहे. कारण मी अनेक वर्ष सोलापुरात येतो. मग मराठी नाट्य संमेलनं झाली काही वर्षांपूर्वी, काही मराठी पिक्चर मालिकांची शूटिंग झाली तेव्हा मी सोलापुरात आलो. सोलापूरशी माझा खूप जवळचा संबंध आहे. भारत भारतीच्या या कार्यक्रमात मला एकच शिकायला मिळालं की कुठलीही जात असो, कुठलाही प्रांत असो, कुठली संस्कृती असो, वयाची मर्यादा नाही, सगळ्यांनी एकत्र यायचं, एकमेकांशी प्रेमाने बंधुभावाने वागायचं, कोणाशी बोलताना विचार करायचा आहे की समोरच्याचा संकट काय, त्याची अडचण काय आहे. माझ्या आपल्या सर्वांना सोलापूरकरांना विनंती आहे की आत्ता जसे या मुलांनी इथे परफॉर्म केले, डान्सेस केले, त्यांचं तर कौतुक आहेच, पण त्याचबरोबर त्यांचे टीचर आणि त्यांच्या पालकांचं खरंच कौतुक आहे. कारण आपला मुलगा किंवा मुलगी जेव्हा याच्यात भाग घेणार आहे त्यावेळेला ती घरातली एक स्त्री आणि तो पुरुष इतका त्याच्यामध्ये सहभागी असतो की माझ्या मुलाचा परफॉर्मन्स आहे, माझ्या मुलीचा परफॉर्मन्स आहे, आणि त्यासाठी ते झटत असतात.